नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवांमध्ये आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल, चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लेक्चर शेवटपर्यंत पहा आणि त्यातला एकही प्रश्न स्किप करू नका, सर्व प्रश्न पहा. ठीक आहे, तर पाहूयात आजचे म्हणजेच 5 एप्रिल 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, भारतात राष्ट्रीय सागरी दिन कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 5 एप्रिल या दिवशी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. 1919 मध्ये SS लॉयल्टी नावाचं भारतीय जहाज पहिल्यांदा मुंबईहून UKला रवाना झालं होतं. हे जहाज सिंधिया टीम नेव्हिगेशन कंपनी लिमिटेडचे होते. राष्ट्रीय सागरी दिन भारतीय नौकानयन इतिहासातील या महत्त्वाच्या घटनेच्या आठवणीसाठी साजरा केला जात असतो. पहिल्यांदा 5 एप्रिल 1964 रोजी हा दिवस साजरा केला गेला होता आणि भारताच्या 90% जास्त आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी समुद्रमार्ग वापरला जातो आणि या दिवशी सागरी क्षेत्रामध्ये कामगिरी करणाऱ्यांना सागर सन्मान पुरस्कार देखील देतात. पुढील प्रश्न दुसरा, भारतात ताजी आणि सुकवलेली मासळी निर्यातीत महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. महाराष्ट्रात भारताच्या मासळी निर्यातीत मोठा वाटा उचलतो. ताजी आणि सुकलेली मासळीच्या निर्यातीत महाराष्ट्राचा भारत देशामध्ये दुसरा क्रमांक लागतो. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, रायगड हे राज्यातील मुख्य निर्यात केंद्र आहेत. महाराष्ट्रातील मासळी आग्नेय आशिया, युरोप आणि अमेरिकेला पाठवले जाते. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना PMMSY मुळे निर्यातीत वाढ झालेली आहे. योजना लक्षात ठेवा या रिलेटेड. पुढील प्रश्न तिसरा, खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 मध्ये एकूण विजेता कोणते राज्य ठरलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कर्नाटक हे राज्य. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. खेलो इंडिया ट्राईब गेम्स 2026 छत्तीसगडमध्ये झाले आहेत आणि कर्नाटकने चमकदार कामगिरी करत एकूण विजेतेपद मिळवली. त्यामध्ये त्यांनी सुवर्ण 23, 8 रौप्य आणि 7 कांस्य पदकं जिंकलेली आहेत आणि ओडिशाने 21 सुवर्ण पदकं मिळवून दुसरं स्थान मिळवलेलं आहे. कर्नाटक फर्स्ट, सेकंड ओडिशा आहे, हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि तिसरा क्रमांक झारखंडचा आहे, यांनी 16 सुवर्ण पदकं जिंकलेली आहेत. 3800 खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतलेला होता. भारतातील 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी स्पर्धेत भाग घेतला. पुढील प्रश्न चौथा, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष म्हणून पुन्हा कोणाची निवड झालेली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, शरद पवार यांची पुन्हा निवड झालेली आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. विशेष म्हणजे यावेळी त्यांची बिनविरोधी निवड झाली आहे. पवार गेल्या जवळजवळ 40 वर्षांपासून संस्थेचे अध्यक्ष आहेत, शरद पवार, आणि 2026च्या निवडणुकीमध्ये त्यांच्यासमोर एकही प्रतिस्पर्धी नव्हता आणि हे ग्रंथालय 1898 साली सुरू झालं. आत्ता त्याला 123 वर्ष उलटलेली आहेत. महाराष्ट्रातील एक मोठं व महत्त्वाचं संदर्भ ग्रंथालय म्हणून त्याची ओळख देखील आहे. पुढील प्रश्न पाचवा, ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एम्पिया OSA मध्ये असलेल्या व्यक्तींमध्ये हृदयविकार आणि मृत्यूचा धोका किती टक्क्यांनी वाढतो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 71 टक्क्यांनी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया म्हणजे OSA असलेल्या लोकांना हार्ट अटॅक किंवा मृत्यूचा धोका 71% वाढतो. OSA मध्ये माणसाच्या झोपेत घशातील श्वसनमार्ग अनेकदा बंद होतात, त्यामुळे श्वास घेणं थांबतं. OSA आणि स्थूलपणा
ऑबेसिटी यांचा संबंध खूप मजबूत आहे आणि OSA हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढवते. झोपेत श्वास घेण्यास अडथळा येणं, ऑक्सिजन कमी होतो आणि हृदयावरती याचा ताण येतो. हा अभ्यास युरोपियन काँग्रेस ऑन ऑबेसिटी 2026 मध्ये मांडणार आहेत. म्हणजे साधारण जे काही घोरणे हा प्रकार आहे ना, जोरात जी काही लोक अशी घोरतात, तर आपल्याला वाटतं की घोरणे हा एक नॉर्मल प्रकार आहे, पण तो यामध्ये मोडू शकतो, कारण की ते त्यांना बरेच दिवसांपासून होत असतं. त्यामुळे तशी जर लक्षणं असतील तर डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे, कारण की आता हे जागतिक लेवलवरती होतं आहे, म्हणजे ही गोष्ट सिरियस आहे. ठीक आहे. तर पुढील प्रश्न 6वा. महाराष्ट्राने कोणत्या कंपनीसोबत हाय स्पीड सॅटेलाइट इंटरनेटसाठी करार केलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, स्टारलिंक सोबत केलेला आहे आपण. महाराष्ट्रासोबतच मेघालयसोबतही हा करार झालेला आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हे इमेजमध्ये आहे, मी पॉईंट्समध्ये मेन्शन केलेलं नाही आहे. तर महाराष्ट्रासोबत मेघालयमध्ये देखील सेम हाच करार त्यांनी केलेला आहे. पुढील त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. महाराष्ट्राने स्टारलिंक या एलॉन मस्क यांच्या कंपनीसोबत सॅटेलाइट इंटरनेटसाठी करार केलेला आहे. या करारामुळे प्रदेशामध्ये वेगवान इंटरनेट सेवा मिळणार आहे. विशेषतः ग्रामीण आणि दूरच्या भागांना याचा फायदा होईल. या उपक्रमामुळे राज्यातील डिजिटल कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि शिक्षण व व्यवसायाच्या संधी वाढतील. महाराष्ट्र सरकारने घेतलेला हा निर्णय डिजिटल अंतर कमी करण्यासाठी आणि तंत्रज्ञान पुरवणारे राज्य म्हणून पुढे जाण्यासाठी महत्त्वाचा ठरेल. पुढील प्रश्न 7वा. म्यानमारमध्ये 2021 मध्ये लष्करी सत्ता काबीज करणारे आणि आत्ता राष्ट्रपती बनलेले नेते कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मिन आंग हाइंग असं त्यांचं नाव आहे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा त्यांच्याबद्दल. मिन आंग हाइंग म्यानमारचे राष्ट्रपती झालेले आहेत, नाव लक्षात ठेवा. 1 फेब्रुवारी 2021 रोजी त्यांनी लष्करी उठाव केला होता आणि उठावाच्या वेळी आंग सान सू ची यांच्या सरकारला जबरदस्तीपणे सत्ता सोडायला लागली होती आणि नवीन संसदेत लष्कर समर्थकांचा जोर आहे. म्यानमारच्या संविधानानुसार लष्कराला संसदेमध्ये 25% जागा हमीने मिळतात. पुढील प्रश्न 8वा. प्रेसिडेंट्स पोलीस कलर्स अवॉर्ड 2026 कोणत्या पोलीस दलाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ओडिशा पोलीस दलाला मिळालेला आहे हा अवॉर्ड. महत्त्वाचे पॉईंट्स पहा या प्रश्नाचे. ओडिशा पोलिसांना प्रेसिडेंट्स पोलीस कलर्स अवॉर्ड मिळाला आहे आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्याला मंजुरी दिली आणि या पुरस्काराला निशाण असंही संबोधलं जातं, हे लक्षात ठेवा. भारतात पोलिसांसाठी हा सर्वोच्च सन्मान आहे. किमान 25 वर्ष उत्तम सेवा यासाठी लागते, हा निकष आहे आणि गृह मंत्रालयाने हा निर्णय ओडिशा सरकारपर्यंत पोहोचवला. या सन्मानानंतर पोलीस अधिकारी विशेष चिन्ह घालू शकतात, हे गणवेशाच्या डाव्या बाह्यावरती लावतात. या पुरस्कारामुळे पोलीस दलात अभिमान आणि विश्वास आणखीनच वाढतो. पुढील प्रश्न 9वा. भारतीय रेल्वेने ऑप्टिकल फायबर केबल बॅकबोन प्रकल्प कुठे राबवला जाणार आहे भारतीय रेल्वेमार्फत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अहमदाबाद आणि रतलाम येथे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा या प्रश्नाचे. भारतीय रेल्वेचा ऑप्टिकल फायबर केबल बॅकबोन प्रकल्प मंजूर केलेला आहे. यासाठी जवळपास 398 कोटी रुपयांचा खर्च मंजूर झाला आहे. हा प्रकल्प अहमदाबाद आणि रतलाम विभागात राबवणार आहेत आणि एकूण 1929 किलोमीटर मार्गावरती ही फायबर केबल टाकणार आहेत. हा प्रकल्प पश्चिम रेल्वे विभागाखाली येतो. हा प्रकल्प कवच सुरक्षा प्रणालीशी जोडलेला आहे, हे देखील लक्षात ठेवा. सिग्नलिंग आणि डेटा ट्रान्समिशन आधुनिक आणि सुधारलेले होईल, त्यामुळे ट्रेन व्यवस्थापन आणखीनच कार्यक्षम होईल असं म्हटलं जातं. 10वा प्रश्न. एनर्जी स्टॅटिस्टिक्स इंडिया 2026 नुसार भारतात नवीकरणीय ऊर्जा क्षमतेत कोणते राज्य प्रथम क्रमांकावरती आहे?
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, राजस्थान. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. एनर्जी स्टॅटिस्टिक्स इंडिया 2026 नुसार राजस्थान नवीकरणीय ऊर्जा क्षमतेत देशात पहिल्या क्रमांकावरती आहे. राजस्थानचा वाटा एकूण नवीकरणीय ऊर्जा क्षमतेमध्ये 23.70% इतका आहे. महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावरती आहे, तर गुजरात तिसऱ्या क्रमांकावरती आहे. यांचा देखील क्रम लक्षात ठेवा. राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि मध्य प्रदेश मिळून देशातील 70% पेक्षा जास्त नवीकरणीय ऊर्जा निर्माण करतात. आणि एकूणच राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे हरित ऊर्जा उत्पादन राज्य त्यामुळे बनलेले आहे. पुढील प्रश्न 11वा. कोणत्या मोहिमेतील अंतराळवीरांनी चंद्राजवळून पृथ्वीचे फोटो पाठवलेले आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आर्टेमिस 2 ने. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. आर्टेमिस 2 ही नासाची चंद्र मोहीम आहे. या मोहिमेतल्या अंतराळवीरांनी चंद्राजवळून पृथ्वीचे फोटो पाठवलेले आहेत. अंतराळ यानाचे नाव आहे ओरिओन, हे लक्षात ठेवा. कमांडर रीड वाइजमन यांनी पृथ्वीचा फोटो घेतलाय. एका फोटोमध्ये दिवस आणि रात्र याची सीमा अगदी स्पष्ट दिसली आहे यामध्ये. आणि मिशनमध्ये अंतराळ यान चंद्राभोवती फिरणार आणि नंतर पृथ्वीवर परत येणार अशी ही मोहीम आहे. आणि अपोलो 17 म्हणजेच 1972 नंतर ही पहिली मानवी जवळील नासाचं हे मिशन आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. प्राईड ऑफ हिल्स योजनेअंतर्गत सर्वाधिक निधी कोणत्या राज्याला देण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अरुणाचल प्रदेश या राज्याला सर्वाधिक निधी मिळाला आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. प्राईड ऑफ हिल्स योजना डोंगराळ राज्यांच्या विकासासाठी सुरू झालेली आहे. हिमाचल प्रदेश 2026-27 साठी 3,920 कोटी निधी मंजूर झालेला आहे. या योजनेतून 25,000 कोटींची अतिरिक्त मदत डोंगराळ राज्यांना दिली जाते. अरुणाचल प्रदेशला जवळजवळ 4,900 कोटी मिळाले आहेत आणि हिमाचल प्रदेश दुसऱ्या क्रमांकावरती आहे. ही अमाऊंट हिमाचल प्रदेशची आहे, हे लक्षात ठेवा. आणि हा निधी रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि इतर पायाभूत सुविधांच्या विकासासाठी वापरला जाणार आहे. डोंगराळ राज्यांना त्यांच्या भौगोलिक अडचणींमुळे जास्त आर्थिक मदतीची गरज असते. ठीक आहे. तर आजचे आपले 5 एप्रिल 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पाहत चला आणि आजचं लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेत त्याबद्दल थँक्यू सो मच.